विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना खासदारकी मिळाली आहे। राष्ट्रपती कोट्यातून त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे। उज्ज्वल निकम यांनी भाजपकडून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पराभव केला होता। त्यामुळे त्यांचं खासदारकीचं स्वप्न भंगलं, मात्र आता राज्यसभेवर नियुक्ती केल्यामुळे ते पूर्ण झालंय। तर्फे नियुक्त सभासद असल्याने माझ्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे। त्यामुळे कायद्याचा अभ्यास, कायद्याचं विश्लेषण या देशाच्या ऐक्याकरता, देशातील लोकशाही, आमचं संविधान हे कशा रीतीने प्रबळ राहील याची काळजी घेण्याकरता मी माझ्या बुद्धीच्या कृतीप्रमाणे मी निश्चित प्रयत्न करेल, असं मी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करतो। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नमित केलेलं आहे। मी माननीय राष्ट्रपती महोदया यांचे आभार मानतो आणि त्यासोबत भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानतो की मोदीजींनी हा निर्णय केला की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्यासारखा एक निष्णात विधिज्ञ जो सातत्याने देशाच्या बाजूने उभा राहतो आणि गुन्हेगारांच्या विरोधात उभा राहतो, त्यांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे आणि राष्ट्रपतींच्या कोट्यातनं ते राज्यसभेवर गेलेले आहेत। मी श्री उज्ज्वल निकम साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम नेमके कोण आहेत पाहूया। विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची ओळख आहे। 3 दशक सरकारी वकील म्हणून त्यांनी काम केलंय। 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला। 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांचा पराभव झाला। 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला त्यांनी लढवला। गुलशन कुमार मर्डर केस देखील त्यांनी लढवली। गाजलेले खटले कोणते आहेत तर खैरलांजी हत्याकांड देखील त्यांनी लढवलं। अंजनाबाई गावित हत्याकांड, त्याचसोबत पोलीस कर्मचारी सुनील मोरे बलात्कार प्रकरण, 26/11 मुंबई हल्ला, शक्ती मिल बलात्कार केस, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण, संतोष देशमुख हत्या प्रकरण, हे त्यांचे गाजलेले खटलेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।